निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। एक संतापजनक घटना। राहुरी तालुक्यातील कणगर शिवारात अनैतिक संबंधातून श्रीरामपूर येथील एका 40 वर्षीय व्यक्तीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेम संबंधामध्ये अडसर ठरल्यामुळे मैताची पत्नी व तिच्या प्रियकरानं मिळून हा खून केल्याचं पोलीस तपासात आता निष्पन्न झालंय। पोलिसांनी आरोपींना अटक केली असून या प्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे। खून झालेली व्यक्ती आहे ती श्रीरामपूर येथील 40 वर्षीय व्यक्ती आहे। खून करून मृतदेह या ठिकाणी कणगर जंगलात आढळून आला। राहुरी तालुक्यातील कणगर शिवार वन विभागाच्या जागेत हा मृतदेह सापडला होता, आढळून आला होता। साकुर येथील बिरेवाडी गावातील ज्ञानेश्वर तुकाराम सागर या इसमासोबत मृताच्या पत्नीचे असलेले अनैतिक प्रेम संबंध, पती अडसर ठरत असल्यामुळं पत्नी आणि तिच्या प्रियकरानं मिळून हा कट रचला। यावेळी मृत सुधाकर थोरात याला गळा आवळून खून केल्याची कबुली ज्ञानेश्वर सागर व त्याची प्रेमिका यांनी पोलिसांना दिली आहे। ज्ञानेश्वर तुकाराम सागर या प्रियकरानं गळा आवळून प्रियसीच्या पतीची हत्या केली आहे। राहुरी पोलिसांकडून आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे। पुढील तपास सुरू आहे। काल बिरेवाडी येथून आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र त्यांना का ताब्यात घेतलं होतं ही माहिती समोर आली नाहीये। याची उलटसुलट चर्चा आता साकूर परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। याबाबत समजलेली माहिती अशी आहे की राहुरी तालुक्यातील कणगर गावाच्या परिसरात वन विभागाच्या जागेमध्ये 23 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी एक मृतदेह आढळून आला। सदर मृतदेह हा प्रथमदर्शनी खून असल्याचं पोलिसांना संशय होता। त्या दृष्टीने तपास केला असता राहुरी पोलिसांना मोठं यश मिळालं। राहुरी पोलिसांनी प्रथम मृतदेहाची ओळख पटवली, नंतर मृतदेह हा श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील सुधाकर थोरात या इसमाचा असल्याचं निष्पन्न झालं। नंतर राहुरी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपींपर्यंत माग काढला आणि धक्कादायक माहिती समोर आली। सुधाकर थोरात हा काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीसह साकुर येथील बिरेवाडी गावात एका शेतकऱ्याकडे मोलमजुरीने कामासाठी आला होता, परंतु सुधाकर थोरात त्याच्या पत्नीचे बाहेरख्याली धंदे या ठिकाणी सुरू झाले। अनेक तरुणांना ती आपल्या मादकतेची शिकार केल्याची माहिती स्थानिक गुप्तपणे सांगत आहेत। अशातच ही महिला ज्ञानेश्वर तुकाराम सागर राहणार बिरेवाडी तालुका संगमनेर याच्या प्रेमात पडली। दोघांमध्ये प्रेमाच्या अनाभाका सुरू झाल्या। आपल्या प्रेमात आपला पती अडथळा ठरत असल्यानं सुधाकर थोरात याची व्याभिचारी पत्नी व ज्ञानेश्वर सागर यांनी सुधाकर थोरात याचा खून करण्याचा प्लॅन शिजवला। या प्लॅनमध्ये आणखी काही आरोपी सामील असण्याची दाट शक्यता आहे। पोलीस त्या अनुषंगाने तपास देखील करत आहेत। प्लॅननुसार सुधाकर थोरात याला राहुरी येथे दवाखान्यात नेण्याच्या बहाण्यानं ज्ञानेश्वर सागर यांनी 22 जानेवारी रोजी घेऊन आला। राहुरी येथील कणगर गावाच्या हद्दीमध्ये वन विभागाच्या जागेत सुधाकरचा उपारण्याच्या साहाय्यानं गळा आवळून खून केला। परंतु येथेच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। एकटा ज्ञानेश्वर सागर हा सुधाकरचा गळा आवळण्यात यशस्वी कसा झाला, त्याला कुणी सपोर्ट केला का, असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। मृतदेह तेथेच टाकून तेथून ज्ञानेश्वर पसार झाला। हा खून एकटा ज्ञानेश्वर करू शकतो काय? त्याला राहुरीला घेऊन जाताना त्याच्यासोबत आणखी कोण होतं? ज्यावेळेस खुनाचा प्लॅन केला त्यावेळेस त्यांच्यासोबत आणखी कोण होते याची उकल राहुरी पोलिसांना करावी लागणार आहे। याबाबत आता राहुरी पोलीस अधिक तपास करतायत। यात अजून किती आरोपी आहेत याचा देखील तपास पोलीस करत आहेत। तसेच साकूर बिरेवाडी भागातून काहींना अधिक तपासासाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। सदर तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार राहुल यादव, संभाजी बडे, चालक शकूर सय्यद आदींनी केला आहे। सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे। मात्र या घटनेनं राहुरी श्रीरामपूर तालुक्यासह संगमनेर तालुक्यातील पठार भागात एकच खळबळ उडाली आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, राहुरी।